आधी थांबून. नमस्कार, मी डॉल्फिनवाल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिशिंगसाठी आलो आहे. आज आपण रॉड फिशिंग करणार आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, जंगल वाटतोय, पण दुसऱ्या साईडला पहा अरबी समुद्र आहे. तर आपण आज रॉड फिशिंग करायची आहे. आता आपण डोंगराच्या टॉपला आहोत एकदम. आता आपल्याला हळूहळू खाली जायचं, साधारण अर्धा तास लागेल स्पॉटवरती जायला. पण तुम्ही व्ह्यू पाहू शकता, किती भारी व्ह्यू आहे. एकदम पूर्ण अरबी समुद्र आहे. पाहू शकता, जिकडे बघाल तिथे समुद्रच दिसतोय. पण ह्या साईडला पूर्ण हिरवळ आहे. पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे एकदम हिरवगार झालं आहे डोंगर. आता आपण हळूहळू उतरायला सुरुवात करूया. तुम्हाला आता पायवाट दाखवतो कशी आहे ती. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. एकदम छोटी पायवाट आहे, तिला आपण क्रॉस करून चाललो आहे, पाहू शकता. पण तुम्हाला फ्रंटला व्ह्यू दाखवतो आता लगेचच. एकच मिनटं, तुम्ही फक्त व्ह्यू पहा, काय भारी नजारा येतोय. हवा पण सुटले. आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे पहा व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा किती भारी आहे. एकदम अरबी समुद्र, पूर्ण अरबी समुद्र दिसतोय. डोंगर पण हिरवगार झालाय, पाहू शकता. एकदम भारी वाटतंय. आता आपण अर्धा डोंगर क्रॉस केलेला आहे. अजून आपल्याला अर्धा डोंगर उतरायचा आहे. तुम्ही पायवाट पहा, ती भारी आहे. एकदम खडकातून चालले. या साईडला व्ह्यू पण तितका सुंदर आहे, त्यामुळे उतरायला काय वाटत नाही आहे. एकदम भारी वाटते. तर पडलो असतो. पाहू शकता, मस्त वाटतं एकदम. तुम्ही पाहू शकता किती मोठा डोंगर आहे. त्या टॉपला होतो आपण आणि आपल्याला आता इथे खाली जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आम्ही आज 3 जण आलो आहे. येतोय एकदम प्रो अँगलर आहे आपला. एकदम मोठे मोठे मासे काढले त्याने. आणि इकडे माझा भाव आहे, तर सुशील कांबरे, गोप्रो वगैरे लावून आला आहे, पाहू शकता. तर पाहू शकता कशा पद्धतीने वाट आहे. एकदम खतरनाक आहे, थोडं रिस्की पण आहे. पण आज आपल्या सुट्टी आहे, त्यामुळे आपण मासे पकडायला जातो आहे. आज आपल्याला संडे एन्जॉय करायचं आहे. पाहू शकता, सुशील कांबरे आला आहे स्वतः आपल्यासोबत. मोठे मोठे मासे काढणारा माणूस आहे. तर चान्स आहेत मासे मिळण्याचा. बघूया काय मासे मिळतात. समोर नजारा एकदम खतरनाक येतोय. आपण शॉर्टकट घेऊन जाऊया मधून. आता एकदम आपण कडेला आलो आहे समुद्राच्या. त्या खडकावरून परत आपल्याला पुढे चालत जायचं आहे. चला तर मग जाऊया पुढे चालत. आजची व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्याला मासे पण मिळणार आहेत. तुम्ही खडक पाहू शकता, एकदम भारी आहे. खूप दिवसाने आलो आहे आम्ही इकडे फिशिंगसाठी. आता चालता मला एकदम अद्भुत नजारा पाहायला मिळाला आहे, तो तुम्हाला दाखवतो. हे पहा, एकदम खडकाच्या मधून पाणी येतं आहे. हे पहा, एकदम पाहू शकता, हे गोडं पाणी आहे. तर आपण आता पुढे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता, आता एकदम आपण खाली आलो आहे आणि चालायला सुरुवात केलेली आहे. वरच्या साईडला डोंगर आहे पूर्ण, आणि या काठावरून आपण चालत जायचं आहे. अजून आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत चालत जायला. समुद्राच्या लाटा पाहू शकता कशा पद्धतीने येत आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता, आपण स्पॉटवरती आलो आहे आणि आता आपण रॉड वगैरे जोडून घेऊया. 2 पार्टमध्ये रॉड आहे. एकाच एक पण जोडून घ्यायचे. रॉडला आता आपण रील वगैरे लावूया. मशीन वगैरे आणलेले आहे आपण सर्व. मी लाटांचा आवाज पाहू शकता किती जोरात येतोय. मशीन लावून घेऊया. आणि आपण लूर लावणार आहोत प्लॅस्टिकचा. तर पाहूया.
तर आता आपण रॉड वगैरे सर्व जोडून घेतलेलं आहे, तर आता आपण फिशिंगला सुरुवात करूया. पाहू शकता आता आपल्याला मासा मिळणार आहे. बघूया, सुशीलला एक कॅच झाले. आपल्याला मासा भेटला आता, पाहू शकता. छोटा मासा आहे वाटतं. मासा भेटला आपल्याला, सेम मासा आहे. बघाच साईजचा आहे. बनवायला भेटला आहे. घरी बघा कशी लागली, खूप चांगला झाला. तर आपल्याला आता 2 मासे मिळाले आहेत. आता तुम्हाला ते दाखवतो कोणते कोणते 2 मासे आहेत. तर हे पहा, आपल्याला 2 मासे मिळाले, एकदम ताजे आहेत, आत्ताच भेटलेत. पाहू शकता, तोंड हलतोय त्यांचा. एक आहे कोकीर आहे आणि एक हा कालप्पा बोलतात आमच्याकडे याला इंग्लिशमध्ये बबल लिप आणि याला जीटी बोलतात. पाहू शकता एकदम जिवंत आहेत. एक सुशीलला भेटला आहे आणि एक प्रणवला भेटला आहे. सुशील पाहू शकता, दुसरी आता घरी लावतोय. तुम्ही खोल समुद्रात पाहू शकता सीप आले एक. पाहू शकता केवढी मोठी सीप आहे. जास्त जागा पाहू शकता, मासा गावला आहे आपल्याला. केवढा मोठा मासा आला आहे. गेलाय मासा. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या मासे गावायला सुरुवात झाली आणि एका पाठोपाठ एक मासे गावत आहेत. 3 गावत आहेत, एक सुटून गेलेला आहे आणि सुशीलचा सुद्धा एक सुटला आहे. तर सुशील आता परत सेटअप करतो त्याचा आणि सुशीलला पण एक मासा गावला आहे. तर सुशीलकडनं अपेक्षा आहे 2-3 मासे गावायची आज. तर आजचा आपला संडे चांगला झाला आहे. सुशील मोठाच मासा काढणार हे फिक्स आहे, कारण त्याला छोटे मासे काढायची सवय नाही. पाहू शकता, सुशील बोलतोय कोकेर गावेल. आपल्याला तांबूस गावण्याची अपेक्षा आहे सुशीलकडून. 6 वाजता आपण सकाळी आलो होतो, आता 10 वाजले. 4 मासे भेटलेत आपल्याला. भूक लागली त्यामुळे आपण आता नाश्ता करून घेऊया. सुशीलला मासा गावला आहे, त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा होती. बघूया केवढा गावला आहे.
पाहू शकता आपण बोललो होतो सुशीलला तांबूस गावले, सुशीलला तांबूसच गावले. पाहू शकता तांबूस जबरदस्त, एकदम ताजी ताजी तांबूस. तर आपल्याला एका स्पॉटवरती 3 ते 4 मासे मिळालेत, 1-2 तोडून सुद्धा गेलेत. तर आता आपण दुसऱ्या स्पॉटवरती जायचं आहे, तिथे पाहायचं आहे काय मासे मिळत आहेत काय. आज संडे आपला वसूल झाला आहे, चांगल्या पद्धतीने मासे मिळालेत. चला तर मग पुढच्या स्पॉटवरती जाऊया, तिथे बघूया काय मासे मिळत आहेत. चालता चालता आपल्याला एक गोष्ट दिसली ती मी तुम्हाला दाखवतो. आता एक खडक आहे, जसा वाटतोय की कोणी कटिंग करून ठेवला आहे किंवा त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तो खडक आहे. हा पाहू शकता कशा पद्धतीने कातळ आहे. असं वाटतंय कुणीतरी चिपकवून ठेवलेत किंवा कुणीतरी कटिंग केलं आहे, एकावर एक ठेवल्यासारखं आहे. पाहू शकता एकदम भारी वाटतोय. हर्टच्या आकाराचा डबका दिसला आहे माझ्या मागे, पाहू शकता. हर्टच्या आकाराचा डबका आहे. हे जे डबका आहे त्या डबक्यामध्ये पाणी साचले, आता पाणी खाली जाईल, तुम्ही पाहू शकता. हे पहा एकदम आकार हर्टचा आहे, वरच्या साईडने पहा आणि खालच्या साईडला पहा, असा क्लिअर हर्ट दिसतो एकदम. समुद्राच्या कडेलाच आहे. दगड पाहू शकता तुम्ही, कलरफुल आहेत आणि सगळ्या कातलावरून झरे वाहत आहेत. हे पहा गोड्या पाण्याचे झरे वाहत आहेत, पाहू शकता तुम्ही. इथे एक गुफेसारखं आहे, ते सुद्धा पहा. खाऱ्या पाण्याने आपले केस थोडे भिजले आहेत, त्यामुळे आपण इथे आहे. त्या झऱ्याच्या इथे आपण पाणी घेऊया आणि आपले केस धुऊया आणि पाणी थोडं पिऊया सुद्धा. वाहतं पाणी आहे एकदम, पाहू शकता एकदम वाहतं पाणी आहे. एकदम गोडं गोडं पाणी आहे, पाहू शकता. एकदम भारी वाटतंय, थंड थंड पाणी येतंय झऱ्यातून. तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे फिशिंग करायला. तिकडे 4 ते 5 मासे मिळालेत आपल्याला. आता आपण इथे फिशिंग करायची आहे. सुशीलने सुरुवात केली आहे, आपण पण सुरुवात करूया. तर बघूया आपल्याला इथे काय मिळतं आहे. आपला स्टॉक तर पूर्ण झाला आहे, जेवढं टार्गेट होतं तेवढा. संडे आज चांगला झाला आहे, पण बघूया अजून 1-2 मासे मिळाले. 10-15 मिनटं थांबायचं आहे, त्यानंतर जायचं आहे डायरेक्ट घरी. तर पाहूया काय मिळत आहेत मासे. तर तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या स्पॉटवरती आलो आहे आणि दुसऱ्या स्पॉटही आपल्याला एकही मासा मिळाला नाही. तर आता आपण घरी जायचं आहे. घरी जाऊन आता दुपारचे वाजले साधारण 12 वाजायला आलेत आणि घरी जाऊन मस्तपैकी हे मासे फ्राय वगैरे करायचे आहेत, बनवायचं आहे आणि जेवण करायचं आहे आपल्याला दुपारचं. तर आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कोणते कोणते मासे गावलेत आणि कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि केवढ्या साईजचे आहेत. तर तुम्ही समोर पाहू शकता आपल्याला 3 ते 4 प्रकारचे मासे मिळाले आहेत. एक मध्ये ही तांबूशी आहे, हा कोकीर आहे, हा कालाप्पा आहे आणि हा लासा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम ताजे मासे आहेत. आता आपला सर्व पॅकअप चालू आहे, आपण घरी जायला निघायचं आहे आणि हे मासेसुद्धा आपण या पिशवीमध्ये जमा करायचे आहेत आणि घेऊन जायचं आहे. पूर्ण डोंगर पण परत चढायचं आहे आपल्याला. सुशीलनी 2-3 मासे काढले आहेत, पाहू शकता, आणि मला 2-3 मिळाले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे आज फिशिंग केलेली आहे आणि आपल्याला किती मासे मिळाले आहेत. सकाळी आपण 6 वाजता आलो होतो, आता 12 वाजायला आलेत. 5 ते 6 तास झालेत आणि 5 ते 6 तासामध्ये आता आपल्याला 4 ते 5 मासे मिळाले आहेत आणि आजचा दिवस आपला आज कंप्लीट होतो आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आज आपण फिशिंग केलेली आहे. तर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला